महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती जुन्नर येथे उत्साहात संपन्न झाली। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट तसेच मातृभूमी बेघर महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती सोहळ्यानिमित्त भारतीय नारी शक्ती वंदन सामाजिक सलोखा अभियान जुन्नर येथे उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले। तसेच महापुरुषांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर महिलांना साडी वाटप करून महिलांचा सन्मान करण्यात आला। यावेळी पंचायत समिती जुन्नर सभापती कमलताई शेळकंदे, नगराध्यक्षा सुजाताताई काजळे, RPI पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संभाजी साळवे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर काजळे, पोपटराव सोनोने, पुणे जिल्हा उपाध्यक्ष गौतम लोखंडे, जुन्नर तालुका अध्यक्ष पोपट राक्षे, महिला अध्यक्ष आशाताई देटे, उपाध्यक्ष सुरेश खरात, शहराध्यक्ष सोमनाथ शिंदे, युवकाध्यक्ष प्रवीण लोखंडे, अनिल सोनवले, मंगेश गायकवाड, BM थोरात सर, महादेव पिसे सर तसेच RPIचे अधिकारी पदाधिकारी ग्रामस्थ महिला उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव पिसे सरांनी केले तर प्रास्ताविक संभाजी साळवे, आभार पोपट राक्षे यांनी मानले। त्यानंतर भोजनाचा कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता झाली। शिवनेरी महाराष्ट्रासाठी राहुल कडला, जुन्नर। आपण ज्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले ते रिपब्लिकन सोसायटीचे आणि अध्यक्ष आणि सर्वच मान्यवर आणि सर्वच त्यांचे असणारे कार्यकर्ते। आपण 135व्या ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित झाले। प्रथमतः मी सर्वात आधी तिवार अभिवादन करते आणि ह्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर असलेल्या आपल्या जुन्नर नगरीच्या नगराध्यक्ष सुजाताताई काजळे, त्याचबरोबर जिल्ह्याचे अध्यक्ष राक्षे मामा आहेत, त्याचबरोबर आशाताई देठे, त्याचबरोबर आपले आता ज्या दादांचं भाषण झालं ते आहेत जुन्नर नगरीचे सामाजिक चळवळीत काम करणारे आपले मधुकर दादा काजळे आहेत आणि ज्यांनी प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक समाजामध्ये आजपर्यंत दलित समाजासाठी जी आदिवासीमध्ये जी चळवळ उठवली ते आपले संभाजी दादा साळवे असतील, त्याचबरोबर आपल्या जळवंडी गावचे अनिल दादा सोनवणे असतील, त्याचबरोबर आपले अशोक भाऊ बोत्रे या ठिकाणी उपस्थित आहेत, अनेक सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर मोठ्या संख्येने ज्यांचा प्रेरणादायी काम आणि ज्यांच्या नारी शक्तीला अपेक्षा ठेवून जे काम करण्याचं जे संभाजी दादांनी इथं नियोजन केलं ते आपल्या सर्व महिला शक्ती नारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत। आपल्या संभाजी दादांनी आपल्याला सांगितलं की जेव्हा पंचायत समितीमध्ये नव्याने मी जेव्हा पदार्पण केलं तेव्हा प्रथमच त्यांचे सगळेच पार्टीचे लोक माझ्याकडे आले आणि त्यांनी आपल्या त्या ठिकाणी आपल्या समोर अपेक्षा आणि आकांक्षा ठेवला। दादांनी मला 13 समस्या त्यांच्या माझ्या समोर मांडल्या आणि त्या 13 समस्यांचा आज इथं त्यांनी आपल्याला प्रस्तावित केले की नक्कीच दादा तुम्ही म्हणले की ग्रामसेवक लोक दलित वस्तीचा सर्वे करत नाही आणि पाहत नाही। नक्कीच मी त्यांना त्याच वेळेस शब्द दिला होता की तुम्ही जेव्हा गरज लागणार आहे आदिवासी भागामध्ये अनेक तालुक्यामध्ये फिरत असताना जेव्हा आपल्याला सगळ्या समाजामध्ये काम करायचं असतं त्यावेळेस नक्कीच आपण सर्व दलित वस्तीवरती काम केलं पाहिजे। प्रथमतः आपल्याकडे निधी खूप आहे पण आपण त्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, आपला प्रस्ताव तिथपर्यंत गेला पाहिजे आणि आपण सगळ्यांना जे आपण आता म्हणतोय की आपल्याला घर नाही, बेघर आहोत, आपण भूमिहीन आहोत, आपल्याला भूमी भेटली पाहिजे, नक्कीच आपण याच्यावर सगळ्यांच्या मदतीने काम करणार आहोत। आज बरेच जणांनी सांगितलं की आपल्याला आता आपल्या मधुकर दादांनी सांगितलं की आज जर दोन्ही महिला या संघटनेमध्ये किंवा ह्या भूमीमध्ये काम करण्याचे यशस्वीरित्या जी पदार्पण केलेलं आहे तर नक्कीच तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही। आम्ही नक्कीच तुम्हाला या शिव जन्मभूमीमध्ये शब्द देतो की तुमच्या असणाऱ्या प्रश्नांवर आम्ही नक्कीच मात करणार आणि तुम्हाला नक्कीच याच्यामधनं यश प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही। आज या ठिकाणी आज आम्हाला बोलवलं, आज जे 2 मिनिटं बोलण्याची जी संधी दिली त्यासाठी मी तुमच्या सर्व संयोजकांचं आभार मानते, धन्यवाद देते आणि आपल्या सर्व मानवतेला तीव्र अभिमान करते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।